मुंबई ते शिर्डी हा प्रवास आता अवघ्या 40 मिनिटात पार करता येणार आहे, कारण बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता विमानतळाचं लोकार्पण होईल। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता मुंबई शिर्डी या विमान सेवेला ते हिरवा झेंडा दाखवतील। त्यामुळे शिर्डीत आज कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सुरुवातीला शिर्डी ते मुंबई बरोबरच दिल्ली, भोपाळ अशा अनेक शहरांपर्यंत विमान सेवा नियोजित होत्या। मात्र तुर्तास शिर्डी मुंबई सेवा सुरू करून इतर सेवा विचाराधीन आहेत, तर दुसरीकडे जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे। परंतु राष्ट्रपती शिर्डीत येत असल्यामुळे साई दर्शन आणि आरतीचे पास आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार आहेत। सकाळी 9 ते 11 या वेळेत भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार नाही। शिर्डी विमानतळाच्या उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। साईबाबांच्या समाधीला 99 वर्ष पूर्ण झाले असून शताब्दी वर्षाला प्रारंभ होतोय। या निमित्तानं देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार आहे। या निमित्तानं शिर्डीत पोलिसांच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी शिर्डीतील प्रत्येक चौकात असतील किंवा मंदिर परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। राष्ट्रपतींच्या हस्ते 51 फुटी स्तंभावर ध्वजारोहण करून उद्या या शताब्दी सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे। आपण पाहू शकतो की हा 51 फुटी ध्वज साई मंदिर परिसरातीलच लेंडी बागेत उभारण्यात आला आहे। या ठिकाणी राष्ट्रपती येऊन ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यानंतर समाधी शताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे। या पुढील आगामी वर्षभर साईबाबा मंदिरात आणि साई संस्थांच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याचबरोबर राष्ट्रपतींच्या हस्ते विमानतळाचाही लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। त्यामुळे आगामी वर्षभर शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांचा ओघ वाढणार आहे। एकूणच उद्या या शताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाच्या निमित्ताने शिर्डी नगरी साई भक्तांनी जरी फुलून गेली असली तरी पोलीस छावणीचं स्वरूपही या शिर्डी नगरीला प्राप्त झालं आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी।